हो सर, काय सांगाल? भीमसेनजोशी रुग्णालयातील वातानुकूलन विभागामध्ये एका महिलेला उंदराने चक्क चावा घेतलाय, रक्तबंबाळ झालेली आहे. आज आपण धडक दिलेला आहे, काय नक्की? बघा, टेम्पो हॉस्पिटलमध्ये असे वारंवार घटना घडत आहेत. या ठिकाणी आज त्या बाईच्या बेडवर चढून आज उंदराने त्याला चावलंय, मोठी जखम झाली आहे, मोठं त्याला ब्लिडिंग झालंय. असं नेग्लिजन्स आहे. 4थ्या माळ्यावर विचार करा, उंदीर चिपटलाय 4थ्या माळ्यावर. या ठिकाणी वारंवार ते लोक पेस्ट कंट्रोल करतात असं त्यांचं म्हणणं आहे, आणि पेस्ट कंट्रोल या ठिकाणी झालेलंच नाही. सीसीटीव्ही फुटेज बंद आहे. या चादरीनं या ठिकाणी 2-2, 4-4 दिवस चादरी बदली होती. हे निग्लिजन्स आहे. तर म्हणून आम्ही या ठिकाणी महाराष्ट्र सेनेच्या वतीने आंदोलन छेडलंय, आणि त्या डीनवर जे असतील तडवी त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे, सस्पेन्शन ऑर्डर निघायला पाहिजे, आणि ICUचे जे इंचार्ज असतील त्यांना पण सस्पेन्शन ऑर्डर निघायला पाहिजे असं आमचं म्हणणं आहे. आणि त्याप्रमाणे आम्ही त्या ठिकाणी त्यांचं सस्पेन्शन केलेलं आहे त्यांचं. आणि तडवींचं पण उद्या 12:30 आम्ही त्यांना अल्टिमेटम दिलं आहे. तडवींचं पण सस्पेन्शन उद्या नाही झालं, त्यांच्या वरिष्ठांशी बोलणं झालं आहे. तर या ठिकाणी आणि ते संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची असेल, लक्षात घ्या. आमदार खासदार या ठिकाणी झोपलेले आहेत. महाराष्ट्राच्या राज्य सरकारच्या हातात हे हॉस्पिटल आहे. कुठलंही नेग्लिजन्स नाही, या कारण या आमदारांचे स्वतःचे हॉस्पिटल आहेत. हे चालावे म्हणून या ठिकाणी सगळी दिशाभूल चालू आहे. त्यामुळे मला असं वाटतं की या ठिकाणी नेग्लिजन्स आहे, तर तडवीनं सस्पेंड व्हायला पाहिजे. या ठिकाणी कठोरच्या कठोर कारवाई व्हायला पाहिजे आमचं म्हणणं. वारंवार या रुग्णालयामध्ये अनेक प्रकार घडत असतात, कसं वाटतं? मी सांगतो का तुम्हाला, आमदारांचं लक्षच नाही. मोठ्या मोठ्या गोष्टी करायच्या, मोठ्या मोठ्या टेंडरच्यावर त्यांचे लक्ष आहे, मोठे मोठे भवन बनत आहे. पण या ठिकाणी जे आरोग्य विभाग जे आहे, या ठिकाणी आरोग्याची यंत्रणा आहे, टोटली फेल झालं आहे. लक्षात घ्या. या ठिकाणी सामान्य लोक येतात, लक्षात घ्या. या ठिकाणी कुठले करोडपती लोक येत नाहीत. या ठिकाणी कुठलीही मशिनरी यांच्याकडे नाही आहे. कुठलं काय झालं तर ताबडतोब या ठिकाणी शताब्दीला जा, सायन हॉस्पिटलला, JJ हॉस्पिटलला असे रेफर करतात. म्हणजे यांची कुठलीच यांनी स्वीकारलेली नाही जबाबदारी, लक्षात घ्या. त्यामुळे आमदारांना आता जागे होण्याची वेळ आलेली आहे. सामान्य लोकांकडनं तुम्ही फसवणूक करून वोटिंग करून घेता, आणि त्यांच्यासाठी जर तुम्ही जर अशी सुविधा उपलब्ध करून देत नसाल तर विटंबना आहे, त्यांची फसवणूक असा माझा आरोप आहे. काय सांगाल? आज डॉक्टरांच्या केबिनमध्ये धडक दिली आहे, काय नक्की मागं? जो रुग्णांना त्रास होतो त्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आज टेंबा हॉस्पिटलमध्ये आलेली आहे. या अगोदर या ठिकाणी येऊन रुग्ण पळून जातात. या ठिकाणी प्रसूती विभाग आहे, तिथून जर एखादं लहान मूल चोरीला गेलं तर त्याला जबाबदार कोण? या ठिकाणी तुम्ही पाहत असाल एक नवीन इमारतीचं काम चालू आहे, त्याची धूळ पूर्ण आतमध्येपर्यंत आहे. म्हणजे जर रुग्णांना त्रास इथे हॉस्पिटलमध्ये येऊन होणार असेल तर स्वच्छता मिळणार नसेल, कुठली सुविधा मिळणार नसेल. या डॉक्टर तडवी यांच्या केबिनमध्ये AC आहे, आणि ICU विभागात ACची गरज आहे. त्या ठिकाणी AC नाही. 4-4, 5-5 दिवस चादर बदली केल्या जात नाही. ज्या ठिकाणी रुग्ण टॉयलेट करतात त्या ठिकाणी ते रुग्णांचं टॉयलेट साफ केलं जात नाही. तर आम्हाला हे हॉस्पिटल नको आहे. ज्या पद्धतीने राज्य सरकार हे हॉस्पिटल चालवत आहे, त्या ठिकाणी एक मंत्री आहेत प्रताप सर नाईक, दुसरे आमदार आहेत, त्या दोघांचं पण लक्ष नाही. त्यांचं फक्त लक्ष टाउन प्लॅनिंग, ठेका पद्धत यावरच चालू आहे. आता ज्या पद्धतीने महापौर उपमहापौर या ठिकाणी भेट द्यायला आलेले, हा फक्त दाखवायला आले होते की आम्हाला मीरा भाईंदरची काळजी आहे, परंतु त्यांना कुठलीही मीरा भाईंदरच्या नागरिकांची काळजी नाही. ते जीवाशी खेळत आहेत. त्यांना वोटिंग जे पाहिजे होतं ते मिळालेलं आहे. ते वोटिंग झाल्यानंतर त्यांना कुठल्याही रुग्णांची पडलेली नाही किंवा नागरिकांची पडलेली नाही. या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना यापूर्वी सामान्य जनतेसाठी रस्त्यावर उतरत होते, आजही रस्त्यावर उतरणार. उद्या जर तडवींचं सस्पेंड झालं नाही तर उद्या 12:30 वाजता, आज ही संख्या कमी आहे, ह्याच्या 10 पट संख्या घेऊन याच गेटवर आम्ही उद्या आंदोलन करणार. आणि या तडवींना जोपर्यंत खाली करत नाही तोपर्यंत महाराष्ट्र नवनिर्माण सेना शांत बसणार नाही. काय सांगाल? असा एक प्रकार घडला आहे की हॉस्पिटलमध्ये 4थ्या माळ्यावरती एक शासकीय रुग्णालय आहे, आणि त्याच्यामध्ये हुंदीर जाऊन एखाद्या 89 वर्ष महिलेला तिच्या हाताला कुरतडते आणि रक्तबंबाळ करते. कसं पाहता या गोष्टीकडे? खूपच निंदनीय आहे. आणि आज आम्ही सरप्राईज व्हिजिटच इकडे केली होती. पहिल्या आम्ही एक आरोग्य केंद्र आहे आपला भाईंदर वेस्टच्या पालिकाच्या बाजूलाच, तिकडे पण आम्ही आज व्हिजिट केली. सकाळी 11 वाजल्यापासून तिकडे होते आम्ही, आणि त्यानंतर इकडे आले आम्ही. आणि इकडे आल्यानंतर आम्हाला माहीत पडलं की असं इश्यू झालेला आहे. खूपच निंदनीय आहे. आपला जे स्टाफ आहे त्याचे जे आपले इकडे सिस्टर आहे ते सिस्टरनी हे सर्व बघायला पाहिजे व्यवस्थित. आपला ज्यावेळी आपला एक पेशंट येतात त्याच्यामध्ये आपण त्यांना व्हेंटिलेटर असो की ICU असो, कुठेही आपण ॲडमिट केल्यानंतर त्याची काळजी जी आहे डॉक्टरची असतात, सिस्टरची असतात. आणि ज्या ठिकाणी ते लोक सर्व स्टाफ असताना हा असा घडलेला आहे तर खूपच निंदनीय आहे. आणि ते मला वाटले की खूपच एज खूपच झाली, 70 ते वर आहे, 89 हां, ते इतका म्हणजे उमरवाले असते आणि एकदम क्रिटिकल कंडिशनमध्ये इकडे आल्या होत्या.
आणि त्यांना ॲडमिट केला आणि नंतर हे प्रकार घडलेला आहे. हे चौकशी करायला पाहिजे आणि सर्व जे सिस्टर असो डॉक्टर असो ज्यांची पण चुकी असली त्यांना ते आपल्याला इकडे त्यांना सस्पेंड केलं पाहिजे, नाहीतर काहीतरी त्याच्या सजा ते व्हायलाच पाहिजे. कारण इतकी आपण पैसा खर्च करतो, आपण हा हॉस्पिटलमध्ये किती पैसा खर्च करून आपण हे पेशंट आपण आणतात, सर्व सिस्टम आणतात आणि सर्व डॉक्टर स्टाफ किती पैसा आपल्या वर्षामुळे ह्या हॉस्पिटलमध्ये खर्च होतात. तर त्याच्या लक्ष ते डॉक्टर सर्व स्टाफ हे सर्व नक्कीच त्याच्यामध्ये त्यांना योग्य कारवाई व्हायला पाहिजे. मॅडम, या रुग्णालयातली ही एकच गोष्ट नाही आहे, यापूर्वी देखील वारंवार अशा घटना घडत आहेत. याच रुग्णालयामध्ये अशा घटना का घडत आहेत? बघा, पहिल्या मला जे आहे ते मला जे असं दिसलं, आज येऊन बघा सर्व स्टाफमध्ये मी आज फिरली, OPD सर्व डॉक्टर व्यवस्थित होत्या, सर्व मी पेशंटला पण या ठिकाणी विचारले की सर्व व्यवस्थित आहे. तर काही असं कधी कोणाचा लक्ष होत नाही आहे, म्हणजे लक्ष नाहीमुळे हा घटना घडतात ना. तर मेन इश्यू हेच आहे की आपल्याला लक्ष उलवायला पाहिजे. जर पेशंट आला, तुम्ही काय करतात, सिस्टर काय करतात, की सिस्टर ओपन केलेली आहे, आपले डॉक्टर आहे. बघा आपल्याकडे इकडे एक चांगला डॉक्टर आलेला आहे शासनकडून, ते आपले जाफर तडवीजी, ते खूपच चांगला इकडे काम करत आहे. परंतु त्यांच्या खाली जे स्टाफ आहे ते स्टाफनी ते पूर्ण लक्ष द्यायला पाहिजे. डॉक्टर त्यांचं काम करतात, सिस्टरने त्यांचं काम करायला पाहिजे, जे कर्मचारी आहे त्यांच्या लक्ष एकदम व्यवस्थित व्हायला पाहिजे. हे माझं मत आहे. जर लक्ष मनाने केला तर ते हॉस्पिटल खूपच चांगला हॉस्पिटल आहे आणि यापूर्वी असं होता कामा नाही, अशी हे डॉक्टरांनी पण इकडे काळजी घ्यायला पाहिजे. म्हणजे डॉक्टर तडवींचं इथे वर्चस्व राहिलेलं नाही असं तुम्हाला म्हणायचं की त्यांच्या हाताखाली जे वर्कर काम करत नाहीत किंवा त्यांचं ऐकत नाही, त्यामुळेच आज मनसेने शिवसेना इथे येऊन इथं आंदोलन करावं लागलं या छोट्याशा गोष्टीसाठी. याकडे कसं पाहता, यावर तुम्ही कोणावर नेमकं कारवाई करता? तुम्ही स्टाफवर कारवाई करणार की तडवींवरती कारवाई करणार? बघा, ते डॉक्टर तर साहेब इकडे असताना ते सर्व काळजी घेतच आहे की सिस्टर काय काम करतात, ते कर्मचारी काय काम करतात. परंतु आपल्याला जे स्टाफ आहे आणि स्टाफचे नेमका ते पेशंटसाठी नेमका कोणता डॉक्टर नेमलेला आहे त्यांची जिम्मेदारी आहे. ती आपले डॉक्टर आहे ते पूर्ण हॉस्पिटलचं बघतात, परंतु ते स्पेसिफिक ते स्टाफसाठी म्हणजे ते पेशंटसाठी कोणता डॉक्टर नेमलेला आहे त्यांची काळजी व्हायला पाहिजे. त्यांच्या हे सर्व हे आहे की त्यांना पेशंटला कधी त्यांना ग्लुकोज द्यायचा आहे, कधी आपल्याला त्यांना इंजेक्शन द्यायचं आहे आणि काय त्यांची मेन परिस्थिती आहे. ते जे स्टाफ अपॉइंट केलेलं आहे ते स्पेसिफिक ते पेशंटसाठी त्यांच्याकडे हे गुन्हा होण्याला पाहिजे असं मला वाटते. नवीन स्टाफ वगैरे काय तुम्ही रिक्रुटमेंट करणार? नेमकी याच्यामध्ये कोणावर कारवाई झाली आहे का? बघा, याच्यामध्ये इकडे आल्यानंतर असं दिसतंय की आपला हे जे स्टाफ आहे ते शासनामुळे आलेले आहे. तर शासनामुळे आपला अधिकार नाही आहे की आपण त्यांना सजा देऊ. आपल्याला त्यांची जे इकडे ॲक्सिडेंट झालेला आहे ते पूर्ण मी पत्र पाठवणार शासनाला आणि शासनाला देऊन मी डॉक्टरना पण सांगते तुम्ही पण इकडून पाठवा. जे पण त्याच्यामध्ये स्टाफ होता, सिस्टर होते, डॉक्टर होता, त्यांच्या पत्र त्यांनी काळजी नाही केल्यामुळे त्यांना योग्य कारवाई त्यांच्यामुळे व्हायला पाहिजे असा माझा मत आहे. तुम्ही म्हणता शासनाचं आहे म्हणून, तू आमदार इथले त्या शासनातलेच आहेत, बरोबर. तुम्ही नेमकं पत्र कोणाला पाठवणार? तुम्ही ही गोष्ट आमदारांपर्यंत पोहोचवणार की तुम्ही ही जी गोष्ट आहे ती मुख्यमंत्र्यांना कळवणार? बघा, त्यांचं काम ते करणार. मी माझा इकडे व्हिजिट केलेली आहे आणि मला असं दिसलं जे मी माझा कारवाई करायला जे इकडे दिसलं ते कारवाई करायला मी तिकडे पाठवणार माझा पत्र. आमदार साहेबांच्या जे त्यांना पण दिसेल तर ते त्यांची योग्य कारवाई करणारच ना. ते पण योग्य कारवाई तेच करणार आहे, कारण योग्य ते झालेलं नाही आहे व्यवस्थित. ते कारवाई व्हायलाच पाहिजे, आपले सर्व सहमत व्हायला पाहिजे या ठिकाणी. आणि हॉस्पिटलला बघा, इतकी चांगली हॉस्पिटल आहे, त्यांना आपल्याला कुठे ना कुठे ते जे घटना आहे त्याला रोप द्यायला करायलाच पाहिजे कारवाई. एकाला कारवाई केली तर सर्व ते ठिकाणी येतील. तर आपल्याला योग्य कारवाई इकडे करायलाच पाहिजे. थँक्यू.